हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे बोलूयात. इशिताच्या बोलण्यावर आदित्यने तोंड वाकडं करत म्हणाला, तेच तर मीही विचार करत होतो, पण मला खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा तू माझ्या मिठीत बेशुद्ध होतीस आणि कबीरनं तुला आत येण्यास नकार दिला. त्याच वेळी तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. हो, मी घरी एकटाच आहे. तू येऊ शकतेस. आपण दोघं थोडा वेळ एकत्र घालवू. मला थोडी शांतता मिळेल. हल्ली काही लोकांमुळे मी खूप त्रस्त झालो आहे. इतकंच नाही, मी तुला घेऊन तिथून निघत होतो तेव्हा त्याच्या असिस्टंटनेही कबीरला विचारलं होतं, सर, मॅडम आल्या तर आपण कोणती ड्रिंक घ्यायची? कारण तुम्ही नेहमी मॅडमसोबत त्यांनाच आवडणारी ड्रिंक घेतात. मला सगळं स्पष्ट आठवत नाही, पण शेवटी जेव्हा मी गाडीत बसलो होतो तेव्हा कबीर आपल्या असिस्टंटला सांगत होता, ती आली की तिला थेट माझ्या खोलीत पाठव. मला तिच्यासोबत थोडा वेळ एकटं राहायचं आहे. आणि तेव्हाच मी तिथून निघून गेलो. संपूर्ण प्रवासभर मला तुझी काळजी तर होतीच, पण कबीरच्या त्या गोष्टीही माझ्या डोक्यात फिरत होत्या. मी विचार करत होतो, कालपर्यंत हा मुलगा तुझ्यावर प्रेम करत होता आणि आज अचानक त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली. त्याला बेशुद्ध पाहूनही त्याला काही फरक पडला नाही. त्याने तुला इतकं दुर्लक्षित केलं, जणू तू त्याच्या आयुष्यात काहीच नव्हतीस. खरंच तू अशा माणसावर प्रेम केलंस, ज्याला तुला अशा अवस्थेत पाहणंही नको होतं. आता मला वाटतंय 5 वर्षांपूर्वी तू त्याला सोडून दिलंस ते बरंच झालं. नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. इशिता. आदित्यच्या या कडव्या शब्दांनी इशिताला खूप राग आला. तिला कबीर विरुद्ध अजून काही ऐकायचं नव्हतं. ती रागाने आदित्यकडे पाहत म्हणाली, बस आदित्य, पुरे करा. मला कबीर विरुद्ध एक शब्दही ऐकायचा नाही. मी आधीही नेहमी सांगत होते, माझ्या नवऱ्याबद्दल मी काहीही चुकीचं ऐकणार नाही. आणि आता तुम्हाला कळलंच आहे की माझा पहिला नवरा दुसरा कोणी नसून कबीर खन्ना आहे. तर तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलायची हिंमत कशी करता? मी आधीही कबीरवर प्रेम करत होते, आजही करते आणि आयुष्यभर करत राहीन. जरी कबीर माझ्या आयुष्यात परत आला नाही तरी तुम्हाला त्याच्याबद्दल असं बोलण्याचा काही अधिकार नाही. आणि त्याच्या आयुष्यात कोणीतरी येण्याबद्दल मला वाटतं तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. तो असं करू शकत नाही. उलट मीच त्याच्या आयुष्यात दुसऱ्याला आणण्याची चूक करत होते. ते कळल्यावर त्याला इतका राग आला होता. मग तो स्वतःच्या आयुष्यात दुसरीला कसा काय आणेल? नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असेल. खरं सांगा, तिथे नक्की काय झालं होतं? इशिताचा राग पाहून आदित्य आश्चर्याने म्हणाला, ही काय गोष्ट झाली इशिता? कालपर्यंत तुला माझ्या गोष्टी समजत होत्या, त्या तुला खऱ्या वाटत होत्या, आणि आज मी इतकं सांगतोय तर तुला वाटतं मी खोटं बोलतोय? ठीक आहे, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, तर आज संध्याकाळी रॉयल हॉटेलला जा. तिथे तुला कबीर त्या मुलीसोबत दिसेल. कारण काल तो रवीला सांगत होता की तो तिच्यासोबत रॉयल हॉटेलला जाणार आहे. तिथेच ते दोघे वेळ घालवणार आहेत. ती त्यांची सगळ्यात आवडती जागा आहे आणि त्यांना एकत्र पाहिल्यानंतर कृपया मला काहीही बोलू नकोस. मला माहिती आहे त्यांना एकत्र पाहून तू पूर्णपणे तुटून जाशील. म्हणून शेवटचा सल्ला देतो, माझ्यावर विश्वास ठेव आणि कबीरला विसरून जा. हे बोलून आदित्य रागाने तिथून निघून गेला. त्याला जाताना पाहून इशिता त्याला थांबवण्यासाठी पुढे सरसावली, पण तिचे पाय पुढे गेले तरी शब्द ओठांवर आले नाहीत. हवेत उचललेले तिचे भात हळूहळू खाली आले. ती दरवाजाकडे एकटक पाहत राहिली आणि मनात म्हणाली, हे होऊ शकत नाही. नक्कीच आदित्यला गैरसमज झाला आहे. मी कबीरला ओळखते. तो माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाबद्दलही विचार करू शकत नाही. जर तसं असतं तर आत्तापर्यंत त्याने आयुष्यात कुणाला तरी स्थान दिलं असतं, पण त्याने तसं केलं नाही. मला माझ्या कबीरवर पूर्ण विश्वास आहे. तो असं करणारच नाही. मीही किती वेडी आहे ना, इथे बसून हे सगळं विचार करते. मला लगेच त्याच्याकडे जायला हवं. शेवटी मला त्याला समजवायचं आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला काहीही करून त्याचा राग शांत करावा लागेल.
नाहीतर तो स्वतःलाच इजा करून घेईल. असं म्हणत इशिता घाईघाईने कपाटाजवळ गेली, कपडे काढले आणि बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. दुसरीकडे आदित्य इशिताच्या खोलीतून बाहेर येऊन लिव्हिंग एरियात पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित होतं. त्याने फोनकडे पाहिलं. कबीरचा कॉल येत होता. कॉल उचलताच फोनच्या दुसऱ्या बाजूने कबीर चिंताग्रस्त आवाजात म्हणाला, इशिताला शुद्ध आली का? ती कशी आहे? ती ठीक आहे ना? तिला काही गंभीर झालं नाही ना? बघ, तिला काही झालं असेल तर मला सांग, मी डॉक्टर पाठवतो. तिला काहीही होत्या कामा नये. तू काही बोलत का नाही आहेस? मी इतकं विचारतोय तरी तू गप्प का आहेस? त्यावेळी कबीरचे सलग प्रश्न ऐकून आदित्यने तोंड वाकडं करत म्हटलं, अरे मजनू, मला बोलायची संधी देशील का? आधी तू तुझं बोलून घे, मग मी सांगतो. तुम्ही मला काही बोलायलाच संधी देत नाही आहात आणि इतके का अस्वस्थ होत आहात? तुमची इशिता माझ्याकडे आहे, अर्थात ती पूर्णपणे सुरक्षित आहे. तिला शुद्ध आली आहे आणि ती अगदी ठीक आहे. इतकंच काय, शुद्धीवर येताच तिने सर्वात आधी हेच विचारलं की ती तिथे काय करत होती, कारण तिला तर तुमच्याकडे असायला हवं होतं. म्हणून तुम्ही मला जसं सांगितलं होतं तसंच मी तिला सांगितलंय. पण मान्य करावंच लागेल. माझं बोलणं ऐकूनही तिने विश्वास ठेवला नाही. तिने फक्त एवढंच म्हटलं की ती आधीही कबीरवर प्रेम करत होती, आजही करते आणि कायम करत राहील. इतकंच नाही तर तिने असंही म्हटलं की मला गैरसमज झाला आहे. तिचा कबीर असं कधीच करू शकत नाही. तिला तिच्या कबीरवर पूर्ण विश्वास आहे. कळत नाही तुम्ही दोघं प्रेम करता, तर वेगळं राहण्याचा दावा का करता? तुमच्या दोघांच्या गोष्टींमध्ये मला असं वाटायला लागलं आहे की मी तुमचा बॉडीगार्डच आहे. एका बाजूने कोणी काही सांगतंय आणि मी तुमच्या दोघांच्या गोष्टी एकमेकांपर्यंत पोहोचवत बसलोय. आदित्यचं बोलणं ऐकून कबीरने डोळे बारीक करत कडव्या आवाजात म्हटलं, मग तुला कोणी सांगितलं होतं इतका ज्ञानी बाबा बनायला? तुलाच ना शौक होता ईश्वराच्या आयुष्यात मला परत आणायचा. मग आता सहन कर. आणि माझ्या इशिताने अगदी बरोबर म्हटलं आहे. तुलाच गैरसमज झाला आहे. माझ्या आयुष्यात इशिताशिवाय दुसरी कोणतीही मुलगी येऊ शकत नाही, जरी ती माझी शेवटचीच आयुष्यकथा का असेना. आणि इशिताला सत्याची जाणीव करून देण्यासाठी मला हे सगळं करावं लागत आहे. मला तिला हे जाणून द्यायचं आहे की ती माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला आणण्याचा विचार करत होती. तो किती चुकीचा होता. आता आपला दुसरा प्लॅन सुरू होईल. तुला तो कसा हाताळायचा ते माहीत आहे. मी आता ऑफिसला जातोय. बाकीचं काम तू सांभाळ. हे म्हणताच कबीरने कॉल कट केला. आदित्यने काही बोलण्यासाठी तोंड उघडलं तेवढ्यात फोन कट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने चेहरा वाकडा करत फोन खिशात ठेवला आणि इशिताची वाट पाहू लागला. काही तासांनी इशिता तयार होऊन खाली आली. यावेळी ती साडी घालून आली होती याची आदित्यला अजिबात अपेक्षा नव्हती. गेल्या 5 वर्षात त्याने इशिताला कधीही साडीत पाहिलं नव्हतं. ती पहिल्यांदाच साडीत दिसत होती. हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत ती इतकी सुंदर दिसत होती की आदित्यची नजर तिच्यावरून हटत नव्हती. इशिता साडीचा पदर नीट करत आदित्य जवळ आली. केस बाजूला सारत म्हणाली, मी तयार आहे. मी ऑफिसला जाते आहे. तुम्हाला काही काम असेल तर मला कॉल करा. हे म्हणत ती पुढे निघाली. तेवढ्यात आदित्यने घाईने तिचा हात पकडून तिला थांबवत विचारलं, ऑफिसला जात आहेस? पण कोणत्या ऑफिसला? खन्ना कंपनीतून तुला काढून टाकलं नाही का? मग तिथे जाऊन काय करणार? एक काम कर, माझ्या ऑफिसला चल. मी तुला कित्येकदा सांगितलं आहे की तू माझ्या ऑफिसमध्येही काम करू शकतेस. आदित्यचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं की त्यांनी मला नोकरीतून काढलं आहे?
मी अजून राजीनामाही दिलेला नाही. हो, मी माझा राजीनामा दिला होता, पण त्यांनी त्यावर सही केलेली नाही. म्हणून मी स्वतः त्यांच्याकडे जाणार आहे. त्यांना सांगणार आहे की मला ही नोकरी सोडायची नाही. मी त्यांना पटवून देईन. आता मला जाऊ द्या. हे म्हणत इशिताने पटकन आदित्यचा हात सोडवला आणि ती तिथून निघून गेली. तिच्या मागे पाहत आदित्य हसत स्वतःशीच म्हणाला, वेडी मुलगी, खरंच वेडी झाली आहे. 2 दिवसांपर्यंत कबीरकडे जायला घाबरत होती, त्याच्यापासून दूर राहू पाहत होती आणि आता बघ त्याला भेटायला किती उतावळी झाली आहे. बरं झालं, कबीरचा दुसरा प्लॅनही सुरू करायचा आहे. ती स्वतःच गेली, नाहीतर तिला पाठवायला मला मेहनत करावी लागली असती. असं म्हणत आदित्य केसांवर हात फिरवत घराबाहेर निघून गेला. दरम्यान दुसरीकडे कबीर आपल्या केबिनमध्ये बसून खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याला खात्री होती काहीही झालं तरी इशिता नक्की येणार. तो हलकसं हसत बाहेर पाहत असतानाच सोहेल केबिनमध्ये आला. सोहेल कबीरसाठी गरमागरम कॉफी घेऊन आला होता. आज सोहेलचाही मूड खूप चांगला दिसत होता, कारण सकाळी कबीरने त्याला एक चांगली बातमी दिली होती. आता त्यालाही वाटत होतं की कबीर खरोखरच त्याच्या बहिणीवरून पुढे गेला आहे. सोहेलने कॉफीचा मग कबीरच्या हातात देत विचारलं, काय बात आहे, आज तू खूपच खुश दिसतोयस. मला असं का वाटतंय की आज ऑफिसमध्ये माझी बहीण येणार आहे. सोहेलचं बोलणं ऐकून कबीर फक्त हसला, पण तो काही बोलण्याआधीच त्याची नजर खाली गेली. इशिता घाईघाईने वर येण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून कबीरने पटकन सोहेलकडे वळून म्हटलं, इशिता वर येत आहे. ती माझ्या केबिनमध्ये आली तर असं वाग जणू तू इथे कामानिमित्त आला आहेस. हे म्हणत कबीर आपल्या जागेवर बसला. कॉफीचा मग हळूच टेबलावर ठेवला आणि लॅपटॉपवर काम करू लागला. जसं कबीरने सांगितलं होतं तसंच घडलं. इशिता घाईघाईने वर आली. ती घाईघाईने कबीरच्या केबिनमध्ये आली. इतकी धाप लागली होती की आत येताच तिने छातीवर हात ठेवून श्वास आवरण्याचा प्रयत्न केला. कबीर आणि सोहेल दोघेही इशिताकडेच पाहत होते. आता कबीरने इशिताला साडीमध्ये पाहिलं होतं. ती अगदी तशीच दिसत होती जशी 5 वर्षांपूर्वी तो तिला नेहमी पाहायचा. आणि जेव्हा जेव्हा इशिता साडी घालायची तेव्हा कबीरचे हात नकळत तिच्या कमरेपर्यंत पोहोचायचे. ही आठवण येताच कबीरची नजर इशिताच्या कमरेवर जाऊन स्थिरावली. ती मऊसूत कंबर, जिचा स्पर्श त्याच्या हातांना अजूनही आठवत होता. त्या आठवणीने क्षणभर कबीरच्या अंगातून शिरशिरी गेली. इशिताने श्वास सावरला आणि डोके वर करून कबीरकडे पाहिलं. त्याच्या नजरा पाहताच ती घाबरत म्हणाली, आय एम सॉरी, आय नो, मला उशीर झाला आहे. प्लीज मला नोकरीवरून काढू नका कबीर. आय मीन कबीर सर. मला ही नोकरी करायची आहे आणि मी ती सोडू इच्छित नाही. हे म्हणत ती कबीरकडे पुढे सरकू लागली. पण कबीरने रागाने तिच्याकडे पाहत कठोर आवाजात म्हटलं, पण मी तुला आधीच नोकरीवरून काढून टाकलं आहे. तुझ्या जागी दुसरी व्यक्ती येत आहे आणि मी तिला आता काढू शकत नाही. त्यामुळे तुला हे ऑफिस आणि ही नोकरी सोडून जावंच लागेल. मी आधीच सांगितलं होतं, मी तुला माझ्या नजरेसमोर सहन करू शकत नाही. हो, नोकरीची ऑफर मीच तुला दिली होती, कारण मला वाटलं होतं की कदाचित तू तुझ्या चुकीची जाणीव करून घेशील. पण बहुतेक मी चुकलो, म्हणून आता मला तू माझ्या आसपासही दिसू नकोस. कबीरच्या कडव्या शब्दांनी इशिताने चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणत विनवणी केली, कबीर प्लीज, एकदा माझं ऐका. तुम्ही एकदा माझं ऐकलत ना तर मी शांतपणे इथून निघून जाईल. मी कोणतीही तक्रार करणार नाही. प्लीज एकदा माझं ऐका. इशिता एवढंच बोलली होती. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला आणि एक मुलगी हातात काही फाईल्स घेऊन आत आली. तिघांचं लक्ष तिच्याकडे गेलं. कबीर उठून तिच्याकडे गेला आणि तिच्या हातातून फाईल्स घेत म्हणाला, सनाया, तुला इतका उशीर कसा झाला.
तुला कळवलं होतं ना की ऑफिसमध्ये अर्धा तास आधी पोहोचायचं आहे. मी येण्यापूर्वी सगळ्या फाईल्स माझ्या टेबलवर हव्या असतात. तुला तुझं काम माहिती आहे ते नीट पूर्ण कर. आणि हो, ही जी मुलगी तुझ्या शेजारी उभी आहे तिला तू तुझ्यासोबत इथून घेऊन जाऊ शकतेस. कबीरचं बोलणं ऐकून सनया इशिताकडे पाहू लागली. इतकी नीटनेटकी आणि सुंदर तयार झालेली इशिता पाहून तिच्या मनात क्षणभर जळफळाट झाला, पण तिने तो चेहऱ्यावर दिसू दिला नाही. ती गोंधळून कबीरला म्हणाली, पण सर, ही आहे कोण? आणि तुम्ही म्हणताय की मी हिला कंपनीतून बाहेर काढू? त्यासाठी सिक्युरिटी गार्डला बोलावलं असतं ना. मला वाटतंय ही तुम्हाला जास्त त्रास देत आहे. तुम्ही काळजी करू नका, पुढच्या वेळी ही कंपनीत दिसणारही नाही. असं म्हणत सनयाने रागाने इशिताचा हात पकडला आणि मागे वळली, पण कबीरने ते पाहताच जोरात ओरडला, थांब, सोड तिला. दोघी थांबल्या. कबीर पुढे म्हणाला, एक गोष्ट नीट ऐक. ज्या पोस्टवर तुला नोकरी मिळाली आहे त्याच पोस्टसाठी हिचीही निवड झाली होती, पण काही कारणामुळे हिने तेव्हा राजीनामा दिला. आता ती पुन्हा तीच पोस्ट घ्यायची म्हणते. मी तुझ्याशी अन्याय करू शकत नाही, कारण मी इतरांसारखा धोकेबाज नाही. म्हणून आता ही मुलगी तुझ्या अंडर काम करेल. तुझं जे काही काम असेल ते ही करेल, तुझ्या सांगण्यावरून, तुझ्या इशाऱ्यावरून. चालेल? पण लक्षात ठेव, हिच्याकडून चूक झाली तर शिक्षा हिलाच होईल. त्यामुळे चुकूनही हिच्याकडून चूक होऊ देऊ नकोस, नाहीतर शिक्षा हिला आणि पगार तुझा कापला जाईल. कबीरचं बोलणं ऐकून सनया आश्चर्याने इशिताचा हात सोडून कबीरकडे पाहत राहिली. आणि इशिताने जेव्हा पाहिलं की कबीरला तिचा त्रास सहन झाला नाही, तेव्हा तिच्या ओठांवर हलकंसं हास्य उमटलं. पण ते क्षणभरच टिकलं, कारण कबीरच्या शब्दांनी तिचं मन आतून तुटलं होतं. आज ती कबीरच्या सांगण्यावरून दुसऱ्याची अधीनस्थ बनणार होती. आणि 5 वर्षांपूर्वी कबीर तिला हे सगळं मनात दाबून इशिता शांतपणे म्हणाली, माझी नोकरी न काढल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन आणि मेहनतही घेईन. इशिताचं बोलणं ऐकून कबीरने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि आपल्या खुर्चीत जाऊन बसला. सनया तोंड वाकडं करून केबिनच्या बाहेर निघून गेली. इशिता ही शांतपणे तिच्या मागे बाहेर पडली. दोघी गेल्यावर आतापर्यंत शांत बसून सगळा प्रसंग पाहणारा सोहेल कबीरकडे पाहत म्हणाला, खरं सांगू, तुला असं करायला नको होतं. माझ्या मते तू इशिताला नोकरीवर ठेवायला हवं होतंस, पण दुसऱ्या मार्गाने. तू तिला सनयाची अधीनस्थ का बनवलंस? तुला नाही वाटत यामुळे तिला खूप वाईट वाटत असेल? सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने एक खोल श्वास घेतला. कबीर काहीही बोलत नव्हता. तो स्क्रीनकडे एकटक पाहत राहिला. सोहेलने पाहिलं की कबीर त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही. तेव्हा तो चेहरा वाकडा करत त्याच्या जवळ आला आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहू लागला. स्क्रीनवर CCTV फुटेज दिसत होतं आणि त्या सर्व फुटेजमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त इशिताच दिसत होती. असं वाटत होतं की कबीरने प्रत्येक कोपऱ्यात गुपचूप कॅमेरे बसवले आहेत. इशिता जिथे जाईल तिथे तिथे कबीरला सगळं दिसणार होतं. हे पाहता सोहेलने तोंड वाकडं करत म्हटलं, मी पण ना कसल्या वेड्या माणसाला विचारतोय, जो आधीच माझ्या बहिणीच्या प्रेमात वेडा झालाय. मी हॉस्पिटलला जातोय. आज अनयाचा डिस्चार्ज आहे आणि शक्य झालं तर संध्याकाळी तिला ऑफिसमध्ये घेऊन ये, कारण तिला इशिताला भेटायचं आहे. तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय ते मी तिला सांगितलेलं नाही, पण तरीही तिला इशिताला भेटायचं आहे. असं म्हणत सोहेल हसला आणि तिथून निघून गेला. सोहेल गेल्यावर कबीर पुन्हा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे लक्ष लावून प्रत्येक ठिकाणी इशितालाच पाहत राहिला. दरम्यान सनया इशिताला घेऊन आपल्या केबिनमध्ये आली आणि रागाने तिच्याकडे पाहत म्हणाली, जेव्हा तुला माहिती होतं की तुझ्या पोस्टवर मला ठेवण्यात आले, तेव्हा तुला नोकरी सोडायला हवी होती. माझ्याखाली काम करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली?
तुला ना नोकरी करण्याचा खूप शौक आहे. आता तुला कळेल माझ्या हाताखाली काम करण्याचा परिणाम काय असतो. शिवाय कबीर सरांनीही मला तसाच ऑर्डर दिलाय. तुझ्याकडून जितकं काम करून घेता येईल तितकंच कमी आहे. तर बघत जा मी तुला किती काम देते ते. ती पुढे म्हणाली, समोर दिसतायत ना या फाईल्स, या सगळ्या फाईल्स उचल आणि त्या वाचत वाचत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि हे काम पूर्ण झाल्यावर तू 6व्या मजल्यावर जाऊन प्रिंटिंग रूममध्ये ठेवलेल्या पेपर्सच्या जवळपास 1000 कॉपी काढायच्या आहेत. आणि हे सगळं काम तुला 2 तासांच्या आत पूर्ण करायचं आहे. सनयाच्या बोलण्यावर इशिता काहीही न बोलता शांतपणे फाईल्स उचलून केबिन बाहेर निघून गेली. खरं तर हे काम तिच्यासाठी फार अवघड नव्हतं. यापूर्वीही ती अशी कामं करून होती आणि प्रत्येक नोकरीत सुरुवातीला कर्मचाऱ्याला अशीच कामं करावी लागतात हे तिला माहिती होतं. सनयाने पाहिलं की इशिता काहीही न बोलता शांतपणे काम करत आहे तेव्हा तिचा राग आणखी वाढला. तिला वाटू लागलं की जणू तिची काही किंमतच उरली नाही. ती रागाने दात खात मनातच म्हणाली, इशिता, दिसायला खूप सुंदर आहेस. नक्कीच तू तुझ्या या सौंदर्याने कंपनीच्या बॉसलाही भुरळ घालण्याचा प्रयत्न करणार. पण मी ही सनया आहे. तुझी नजरसुद्धा त्यांच्या आसपास जाऊ देणार नाही. एवढ्या कष्टाने मला इथे नोकरी मिळाली आहे आणि तू माझ्या आड येणार नाहीस. काहीही करून मला तुला या नोकरीतून काढून टाकायचंच आहे. तुझं सौंदर्य माझ्याकडून सहन होत नाही. एका दिवसात मला कुणाबद्दल इतकी चीड येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. दरम्यान या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेली इशिता सर्व डिपार्टमेंटमध्ये फाईल्स पोहोचवून शेवटी डिपार्टमेंट क्रमांक 6 मध्ये पोहोचली. तिथे प्रिंटिंग रूममध्ये आधीच एक माणूस असल्याचं तिनं पाहिलं. म्हणून ती दरवाजाजवळ उभी राहून त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली. इशिताने एक पातळ साडी नेसली होती त्यामुळे तिचा बांधा स्पष्ट दिसत होता. जरी तिला अशा नजरा नवीन नव्हत्या तरी 5 वर्षानंतर साडी नेसल्यामुळे तिला थोडं अस्वस्थ वाटत होतं. प्रिंटिंग रूममध्ये पेपर्सची कॉफी काढत असलेल्या माणसांपैकी एकाची नजर इशितावर गेली. तिला वरपासून खालपर्यंत पाहून त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. इशिताचं सौंदर्य आणि तिचा बांधा कोणालाही वेड लावू शकत होता. तो आपलं काम सोडून शांतपणे इशिताच्या समोर येऊन उभा राहिला. इशिता खाली नजर करून साडी ठीक करत होती. तिने वर पाहिलं आणि समोर अनोळखी माणूस पाहताच ती घाबरली. 2 पावलं मागे सरकली. तेवढ्यात त्या माणसाने पटकन तिच्या साडीचा पल्लू पकडत तिला थांबवलं आणि म्हणाला, शांत व्हा. तुम्ही एवढं का घाबरताय? मीही याच कंपनीत काम करतो. माझं नाव राजेश आहे. मी ऐकलं होतं की तुम्ही आधीही इथे आला होतात ना? मी तुम्हाला एकदा पाहिलं होतं जेव्हा तुम्ही या कंपनीतून राजीनामा देत होतात. पण पुन्हा इथे कसं काय? पुन्हा इथे काम करण्याचा विचार आहे का? राजेशचं बोलणं ऐकून इशिता स्वतःला सावरत म्हणाली, तसं काही नाही. त्यावेळी मी या नोकरीसाठी कम्फर्टेबल नव्हते म्हणून राजीनामा दिला होता. पण आता मी पूर्णपणे तयार आहे. कृपया तुम्ही तुमचं काम लवकर पूर्ण करा. मला माझं काम करायचं आहे. मला 2 तासात काम पूर्ण करण्याचा ऑर्डर मिळालाय आणि आता माझ्याकडे फक्त 1 तास उरलाय. कृपया लवकर करा. इशिताचं बोलणं ऐकून राजेश बाजूला होत म्हणाला, अहो, आधी सांगितलं असतं तर. तुम्ही आधी तुमचं काम करा, मग आम्ही करू. आमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुमच्याकडे कमी आहे. काही हरकत नाही. तुम्ही आधी तुमचं काम पूर्ण करा. असं म्हणत राजेश आपल्या सहकार्याजवळ गेला आणि त्याला घेऊन पुन्हा दरवाजाजवळ उभा राहून हसत इशिताकडे पाहू लागला. इशिताने त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि काम लवकर पूर्ण करण्यासाठी ती प्रिंटरजवळ जाऊन उभी राहिली. सनयाने सांगितल्याप्रमाणे तिला 1000 कॉपी काढायच्या होत्या म्हणून अगदी वेगात तिचं काम करत होती.
तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा.